आंदोलन सुरू झालं म्हणजे साखर कारखानदारांनी, विशेषतः या परिसरातल्या कारखानदारांनी एकत्रित येऊन 3400 रुपये पहिली उचल जी केलेली आहे ती कुणालाच मान्य नाही आहे। वास्तविक पाहता गेल्या वर्षभरामध्ये साखरेचे भाव चांगले राहिलेले आहेत। आता सध्या जरी 4000 असले तर मागच्या वर्षाचा सरासरीचा आकडा हा 3800 रुपयाचा आहे आणि पुढचं वर्षभर हे 4000 ते 4200 पर्यंत साखरेचे भाव स्थिर राहण्याचे एकूण लक्षणं दिसत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये स्थिती चांगली आहे। इथेनॉलचं खरेदीचा दर वाढवायचं चर्चा चालू आहे। म्हणजे कारखान्याकडे चांगल्यापैकी उत्पन्न मिळत असताना त्यातला हिस्सा जर का शेतकऱ्याला मिळणार नसेल तर काय यांना काय भस्म्या रोग झाला आहे काय? अहो, शेतकऱ्याला राहते किती? 18-19 महिने ऊसाची उसावर करून जेमतेम 110 ते 15 रुपये टनापाठीमागे शेतकऱ्याला शिल्लक राहतात आणि इथं जर काही हिशेब केला तर साखर कारखान्याकडे 800-900 रुपये शिल्लक पडायला लागले। अहो, तोडणारा एका तासामध्ये ऊस 1 टन तोडतो, त्याला 439 रुपये मिळायला लागले आणि या पद्धतीनं बघितलं तर शेतकऱ्यांच्यावर अन्याय व्हायला लागलेला आहे आणि म्हणून यावर्षी कधी नाही ते कर्नाटक जोरात पेटून उठलेला आहे। मी काल दिवसभर कर्नाटकमध्ये होतो। अगदी पार गोकाक जवळच्या गुरलापूर गावामध्ये जवळपास 25,000 शेतकरी जमलेले होते। जिल्हाधिकारी तिथे आले, त्यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं 3200 रुपयाचा प्रस्ताव दिला। तिथं अर्थात 8 आणि 9% रिकव्हरी आहे, तरीसुद्धा तिथल्या शेतकऱ्यांनी मान्य केलेलं नाही। स्वतः जिल्हाधिकारी रस्त्यावर येऊन शेतकऱ्यांच्यामध्ये येऊन भेटायला लागलेला आहे। त्या आज बेळगाव जिल्ह्यातले सगळेच्या सगळे साखर कारखाने बंद आहेत। महाराष्ट्रातल्या कारखानदारांना वाटायचं यांनी बंद केलं तर कर्नाटकातला ऊस आम्ही आणू, पण यावेळी उलटं झालेलं आहे। कर्नाटकात कारखाने सगळे बंद आहेत आणि ऊस द्यायला कोणी तयार नाही आहेत। तेव्हा कारखानदारांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही जे काय जाहीर केलं आहे ते तर मागं घ्याच, परंतु आज जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सकारात्मक भूमिका घ्या, नाहीतर आंदोलनाची तीव्रता वाढल्याशिवाय राहणार नाही। आणि जर कुणाला वाटत असेल की कार्यकर्त्यांना भीती दाखवून, त्यांना त्रास देऊन, मारहाण करून कारखाने चालू करू, हे विसरा। काळ बदललेला आहे आणि तुम्ही आता बघितलं गेल्या 15 दिवसामध्ये तहसीलदारच्या आणि जिल्हाधिकाऱ्याच्या गाड्या फुटल्यात। साखर कारखानदार की झाडकी पत्ती आहे।